आपला आवाज कोकण 24 तास। रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुणांना रोजगार मिळावा म्हणून आपण आवाज उठवणार असल्याची माहिती भाजपचे आमदार प्रमोद जठार यांनी दिली आहे। त्या अगोदर विद्यार्थ्यांशी आम्ही तेच चर्चा करत होतो। आपल्याकडे डीएड बीएड जी मंडळी आहेत त्यांचं बेरोजगारीचं प्रमाण फार वाढलेलं आहे। मी तुमच्याकडे डाटा सांगतो तुम्हाला 2 मिनिटं। मी काल सिंधुदुर्गात पण प्रेस घेतली, तुम्ही ऐकली असेल, पण तुमच्या माध्यमातून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीसाठी आम्हाला काही नवीन येणाऱ्या अधिवेशनामध्ये काही गोष्टी आम्हाला आणायच्या आहेत, त्या दृष्टीने माझा प्रयत्न आहे। मागच्या विधान परिषदेच्या अधिवेशनामध्ये मी एक विषय मांडला होता, तो म्हणजे जिल्हा संवर्ग भरत्यांसाठी करा आणि आमचे जे बेरोजगार पोरं आहेत गावागावात त्यांना रोजगार मिळाला पाहिजे असा विषय मांडला होता। मी काल सिंधुदुर्गाचा थोडा एकूण आढावा घेतला। एकूण जिल्हा परिषद मी प्राथमिक शिक्षकांविषयी आज बोलतो आहे, मी बाकी सगळ्या गोष्टी नाही, पण एक नटसेल म्हणून तुम्हाला या गोष्टी सांगतो की झेडपीच्या 1314 शाळा आहेत झेडपी सिंधुदुर्गात। एकूण शिक्षक आहेत 4500 सिंधुदुर्गात। स्थानिक लोक 20% आहेत फक्त आणि बाहेरची मंडळी 80%। रत्नागिरी जिल्हा मी सकाळपासून सगळी माहिती घेतली, झेडपीच्या शाळा आहेत 2563 पहिली ते 7वी पर्यंत। एकूण शिक्षक आहेत 5543। स्थानिक शिक्षक जे आहेत ते 30%, 70% अजून बाहेरची मंडळी आहेत। बाहेरची म्हणजे महाराष्ट्रातल्या कोकण सोडून येतं। एकूण विद्यार्थी आहेत 55,597 आणि सिंधुदुर्गात जवळजवळ 35,000 विद्यार्थी आहेत। आता आमचा प्रश्न असा आहे, आमची मागणी अशी आहे सरकारकडे, जी मी कालच्या विधान परिषदेच्या अधिवेशनात केली, आता मी पुन्हा ह्या अधिवेशनामध्ये करणार आहोत आणि त्या अधिवेशनाच्या मधल्या काळामध्ये आम्ही सगळे बालगोपाळ मंडळी, त्यांचे नेते मंडळी, आम्ही सगळे मंडळी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी प्रामुख्याने या भागामध्ये आमचं मागणं असं आहे की जवळजवळ 1 लाख मुलं प्राथमिक शिक्षण घेतात। किती? ॲव्हरेज 1 लाख मुलं घेतात। 10,000 शिक्षकांची पदं आहेत, म्हणजे 10%। किती? 10,000। जवळजवळ 3,500 ते 4,000 शाळा आहेत। बघा, मी स्टॅटिस्टिकली परफेक्ट सांगतो। आमचं मागणं असं आहे की सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये मोठे उद्योग येत नाही, ठीक आहेत, आपले उद्योगमंत्री आणत आहेत, सिंधुदुर्गातले पालकमंत्री आणतील तेव्हा आणतील, जसं रिफायनरी येत आहे तर राहिलं, अणुऊर्जा येत आहे तर राहिलं, अशा अनेक प्रयत्न चालू आहेत। आमचं काही त्याच्याबद्दल म्हणणं नाही, ते उद्योग यावेत व्हावेत। उद्योग जरी आला तरी तो येऊन पुन्हा रोजगार द्यायला 2, 4, 5 वर्ष लागतात, तेवढ्यात एक पिढी निघून जाते, बार होतात, शिकलेला पोरगा 35-40 वर्षाचा होऊन जातो आणि मग तो नोकरीला मुकतो। आमचं पत्रकार मंडळी असं म्हणणं आहे आज तुमच्या माध्यमातून सरकारला आणि तिथल्या स्थानिक मंडळीला, जे सिंधुदुर्गात मी काल म्हणलं की सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये आमची ही 1 लाख पोरं शिकतात। ही 1 लाख पोरं इथल्या स्थानिक जनतेची मुलं आहेत, ती इथे शिकतात, म्हणून 10,000 शिक्षकांची पदं निर्माण झाली। रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना भारतीय जनता पार्टीचे आमदार प्रमोद जठार यांनी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रातील माहिती सविस्तरपणे दिली आणि तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे असे मतही व्यक्त केले आहे। ही पदं आमची लोक गावात राहतात, सिंधुदुर्ग रत्नागिरीतली स्थानिक मंडळी सगळे शेतकरी जे काय आहेत ते, त्यांच्यामुळे 1 लाख मुलं इथे जन्माला आली आणि ती शाळेत जातात, त्यांच्यामुळे ही पदं निर्माण झाली। तुम्ही रोजगार आणाल तेव्हा आणाल, उद्योग आणाल तेव्हा आणाल, पण किमान या 10,000 पदांवरती पहिला हक्क सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतल्या मूळ जनतेच्या पोराबाळांचा आहे। पत्रकार म्हणजे मला लक्षात आलं ना। आता त्याच्यातच त्या मापात पाप नको म्हणून जसं तुम्ही आदिवासींसाठी पेसा कायदा केला आहे, माहिती असेल तुम्हाला, आदिवासी बहुल भाग जो आहे त्याच्यामध्ये नंदुरबार, धुळे, अगदी ठाण्यातला काही भाग आहे, अगदी पालघरमधला भाग आहे। तसं आमची मागणी आहे की सिंधुदुर्ग रत्नागिरी हा डोंगराळ भागामध्ये येतो, एक डोंगराळ सह्याद्री आहे आणि दुसरा समुद्र आहे, CRZ आहे, म्हणून अशा भागामधल्या मुलाबाळांसाठी, या भागातल्या पोरांना रोजगारासाठी आज 80% घरं बंद आहेत, ती पुन्हा उघडावीत। रोजगार मोठ्या प्रमाणात येत नाहीत, भात शेतीला जागा शिल्लक राहिली नाही, खारफुटीमुळे, वनसंज्ञेमुळे, फॉरेस्टमुळे, वनसंज्ञामुळे, आकारपडामुळे, बंधारे फुटून खारबाधित झाल्यामुळे आमचा आंब्यावरती खार पडते, आंबाचं उत्पन्न कमी होत चाललं आहे।
काजू आमच्याकडे आता अडचणीत आला आहे, 50% काजू ब्राझीलमधनं येतो, इथे होत. या सगळ्या अडचणीवरती गावामध्ये आमचा कोकणी माणूस राहत नाही, मायग्रेट होतो. त्यामुळे त्यांची मुलं बाळं इथे नाहीत, शाळा ओस पडत चालल्या. याला रामबाण उपाय म्हणजे आमची 10,000 पदं आम्हाला परत द्या. एका शिक्षक या जिल्हा परिषदेच्या शाळा या विभागातली झेडपीची ग्रामविकासातनं होणारी भरती, अशाच मग महसुली भरत्या आहेत, आरोग्याच्या भरत्या आहेत, ग्रामसेवकापासून तलाट्यापासून त्या अगदी आरोग्याच्या ज्या क वर्ग आणि इतर वर्ग जो आहे क्लास 1 क्लास 2 सोडून बाकी सगळ्या भरत्या, या सगळ्या भरत्या जिल्हा सहवर्ग म्हणून झाल्या पाहिजे असा आमचा आग्रह आहे. त्यासाठी आमचा लढा आहे. त्यासाठी आमची सगळी DED BEd बेरोजगार सेना तयार आहे की नाही? आहे, शाबाश, तयार आहे. अशी सिंधुदुर्गात तयार आहेत. एकच मिनिट संपवतो प्राथमिक. अशा ह्या सगळ्यांसाठी आमचा एल्गार आहे. येणाऱ्या अधिवेशनामध्ये अशा प्रकारचं बिल आणणं असा आमचा आग्रह आहे. आम्ही माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री दोन्ही, आमचे दोन्ही पालकमंत्री या सगळ्यांपर्यंत आणि शिक्षण मंत्री, ग्रामविकास मंत्री या सगळ्यांना आम्ही भेटणार आहोत. शिक्षक आमदारांना आम्ही भेटलेलो आहोत आणि आमच्या हक्काची, आमच्या पोराबाळांमुळे निर्माण झालेली, आमच्या महसुलीसाठी ही पदं निर्माण झाली तिथली, या सगळ्या गोष्टी आमच्याकडे द्याव्यात एवढ्यासाठी आमचा हट्ट आहे, आग्रह आहे. पुन्हा आमची 80% घरं उघडावीत असा आमचा आग्रह आहे. हा आग्रहाची मागणी तुमच्या माध्यमातून जनतेपर्यंत नेतो. लवकरच आता आम्ही सिंधुदुर्ग रत्नागिरी जी आमची बेरोजगारांची असोसिएशन आहे, जी मुलं आहेत त्यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग असेल, रत्नागिरी असेल, मुंबई असेल, या सगळ्या ठिकाणी आम्ही गाठीभेटी सुरू करणार आहे. माननीय रवींद्र चव्हाण आमचे प्रदेश अध्यक्ष आहेत. आमच्या साखरे साहेबांच्या माध्यमातून ही सगळ्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोचवलेल्या आहेत. आम्ही सगळ्या मंत्र्यांचं, सगळे विरोधी पक्ष असतील, सत्तेतले असतील, पालकमंत्री असतील, सगळ्यांना आम्ही कन्व्हिन्स करणार आहोत. सगळ्यांना सोबत घेऊन हा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा असा आमचा आग्रह आहे. बोला. 12 वर्ष सरकार तुमचं याला उशीर झाला असं वाटत नाही? समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास. महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.